In the last lecture, we have studied about what is meant by systematics, taxonomy, classification and types of classification. ज्याच्यामध्ये आपण 3 टाइप्स बघितले क्लासिफिकेशनचे, आर्टिफिशियल, नॅचरल अँड फायलोजेनेटिक. त्यानंतर आपण 3 डोमेन्स ऑफ लाईफ बघितले, म्हणजेच बॅक्टेरिया, आर्किबॅक्टेरिया आणि युकॅरिया. नेक्स्टली वी हॅव स्टडीड अबाउट व्हॉट इज मीन बाय किमोटॅक्झॉनॉमी, न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमी, क्लॅडोग्रॅम, फायलोजेनी, DNA बारकोडिंग. एवढं सगळं आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. नाव इन अ टुडेज लेक्चर ऑलरेडी आय हॅव टोल्ड यू टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीजबद्दल मी तुम्हाला थोडंसं काल बोलले होते. टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज म्हणजे जसं की आपण ज्याला म्हणतो किंगडम, डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पीसीज, हे सगळं आपण काल बघितलेलं आहे. आता हेच डिटेलमध्ये थोडंसं आपण बघायचं, ज्याला टॅक्झॉनॉमी हिरार्ची असं पण म्हटलं जातं. नाव सी हिअर व्हॉट इज मीन बाय टॅक्झॉनॉमिक हिरार्ची. फर्स्टली इन दॅट वी विल स्टडी अबाउट टॅक्झॉन. आता टॅक्झॉन हे तुम्हाला कालच मी सांगितलं होतं की सगळ्यात मोठा जो ग्रुप असतो ज्याच्यामध्ये ह्या सगळे डिव्हिजन, सब डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, जीनस, स्पीसीज हे सगळेच इन्क्लूड असतात. दॅट वन इज कॉल्ड ॲज अ टॅक्झॉन. मीन्स हिअर टॅक्झॉन इज अ टॅक्झॉनॉमिक ग्रुप ऑफ एनी रँक इन द सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. बघा आत्ताच मी सांगितलं की कोणताही रँक असेल, मग ती स्पीसीज असेल, सब ऑर्डर असेल, फॅमिली असेल, जीनस असेल, स्पीसीज असेल, ह्या सगळ्यांचा जो टॅक्झॉनॉमिक ग्रुप आहे दॅट वन इज कॉल्ड ॲज अ टॅक्झॉन. आता सगळ्यात पहिल्यांदा टॅक्झॉन ही टर्म कोणी डिस्कवर केली होती तर H.G. लॅम ह्या सायंटिस्टने इन 1948. आता जसं की एक्झाम्पलचं टॅक्झॉनचं द्यायचं म्हटलं तर इन प्लांट किंगडम इच वन ऑफ द फॉलोइंग सच ॲज, जसं की बघा प्लांट किंगडममध्ये मग अँजिओस्पर्म असतील बरोबर, ज्यांच्यामध्ये फ्लावर्स प्रेझेंट असतात, किंवा डायकॉटिलिडॉन असतील म्हणजे हॅव्हिंग 2 कॉटिलिडॉन टू द सीड्स बरोबर. जसं की एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं होतं ग्राउंडनट, पी, बीन्स हे सगळे डायकॉटमध्ये येतात. त्यानंतर पॉलीपेटली म्हणजे 5 पेटल्स ज्याच्यामध्ये पाकळ्या फुलांमध्ये ज्या असतील, किंवा मालवेसी म्हणजे जसं की हिबिस्कस वगैरे प्लांट असेल म्हणजे जास्वंद, तर हे सगळं त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स येतील बरोबर. म्हणजेच हे काय करतात तर अँजिओस्पर्म असेल, डायकॉट असेल, पॉलीपेटली असेल, मालवेसी असेल, हे सगळे टॅक्झॉनॉमिक ग्रुप रिप्रेझेंट करतात बरोबर. म्हणजे अँजिओस्पर्म नुसता एक हे नाही आहे, तर त्याच्यामध्ये खूप सारे प्लांट्स येतात बरोबर. म्हणजे एक टॅक्झॉनॉमिक तो ग्रुप आहे आणि ह्या ग्रुपला रिप्रेझेंट जे करत असतात किंवा ज्या ग्रुपमध्ये हे सगळे प्रेझेंट आहेत दॅट वन इज कॉल्ड ॲज अ टॅक्झॉन. म्हणजे लक्षात आलं का थोडा बघा. अ टॅक्झॉन इज द टॅक्झॉनॉमिक ग्रुप ऑफ एनी रँक इन द सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. टॅक्झॉन म्हणजेच काय तर टॅक्झॉनॉमिक ग्रुप आपण म्हणतोय, म्हणजेच अँजिओस्पर्म असतील, जिम्नोस्पर्म असतील, डायकॉटिलिडॉन असतील किंवा एक्सेट्रा, त्यांना टॅक्झॉन असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्टली वी विल स्टडी अबाउट द युनिट ऑफ क्लासिफिकेशन. आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपण एखादं ऑर्गॅनिझम क्लासिफाय करतो, आता मी तुम्हाला सांगितलं होतं कसं क्लासिफिकेशन केलं जातं. इवन ऑलरेडी यू आर स्टडीड दिस इन अ 9th स्टँडर्ड ऑल्सो. क्लासिफिकेशन कसं करायचं, सगळ्यात आधी किंगडम लिहिलं जातं बरोबर, हे तुम्हाला माहिती आहे. किंगडम लिहिलं जातं, त्यानंतर सुरुवातीला काय केलं जातं किंगडम लिहिलं जातं बरोबर. त्यानंतर मग काय लिहिलं जाईल डिव्हिजन किंवा फायलम लिहिलं जाईल. डिव्हिजन कधी लिहिणार जर प्लांट असेल तर, आणि फायलम कधी लिहिणार जर ॲनिमल असेल तर. त्यानंतर क्लास, सब क्लास, त्यानंतर ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पीसीज, हे सगळं असं क्लासिफिकेशन केलं जातं. मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहे फर्स्ट वन इज अ स्पीसीज. आता स्पीसीज जर कन्सिडर केली तर बघा स्पीसीज इज द प्रिन्सिपल नेचर. स्पीसीज हे काय, स्पीसीज इज द प्रिन्सिपल नॅचरल टॅक्झॉनॉमिक युनिट रँकिंग बिलो अ जीनस अँड डिनोटेड बाय द लॅटिन बायनॉमियल. आता बघा सगळ्यात आधी स्पीसीज जर कन्सिडर केलं तर हे काय आहे जीनसच्या बिलो असतं बरोबर. आता नेहमी आपण क्लासिफिकेशन करताना सुरुवातीला जीनस लिहितो आणि मग स्पीसीज लिहितो. आता इथं युनिट ऑफ क्लासिफिकेशन आपण बघताना काय करतोय खालून वरती जातोय, म्हणजे स्पीसीजपासून किंगडमपर्यंत जाणार आहे. मग आता स्पीसीज हे काय सांगितलं तर एक प्रिन्सिपल नॅचरल टॅक्झॉनॉमिक युनिट आहे जे जीनसच्या बिलो असतं, ज्याच्यामध्ये लॅटिन बायनॉमियल शब्द वापरला जातो. आता लॅटिन बायनॉमियल म्हणजे काय किंवा हे कसे शब्द वापरले जातात किंवा सायंटिफिक नेम कसं द्यायचं हे आपण नंतर बघणार आहे. आत्ता एवढंच लक्षात ठेवा स्पीसीज हे जीनसच्या नंतर लिहिलं जातं. आता इट इज अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन इंटरब्रीड अंडर नॅचरल कंडिशन टू प्रोड्यूस फर्टाईल ऑफस्प्रिंग. बघा स्पीसीज म्हणजे काय तर असे ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम जे इंटरब्रीड करू शकतात नॅचरल कंडिशनमध्ये आणि नवीन ऑफस्प्रिंग तयार करू शकतात. म्हणजेच काय तर इट वॉज दो टू बी अन इंडिव्हिजिबल स्टेबल अँड स्टॅटिक युनिट असं पण त्यांना म्हटलं जातं. हे
इनडिव्हिजिबल आहे, स्टेबल आहे आणि स्टॅटिक युनिट आहे. आणि मॉडर्न टेक्झॉनॉमी जर कन्सिडर केली मग त्यामध्ये मॉडर्न टेक्झॉनॉमीमध्ये मग सब डिव्हिजन ऑफ स्पीसीज येतात किंवा सब स्पीसीज येतं, किंवा जर आपण कन्सिडर केली टेक्झॉनॉमी तर त्यामध्ये सब डिव्हिजन स्पीसीजच्या येतील, म्हणजे सब स्पीसीज, व्हरायटीज, पॉप्युलेशन्स हे दिले जातात. आता बघा, ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन इंटरब्रीड अंडर नॅचरल कंडिशन म्हणजे काय, तर थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर स्पीसीज कशा असतात. आता फॉर एक्झाम्पल इफ वी कन्सिडर अबाउट द ह्युमन, ही एक स्पीसीज झाली बरोबर. मग आता ह्युमन बिंग, एक ह्युमन बिंग आणि दुसऱ्या ह्युमन बिंगमध्ये फर्टिलायझेशन होऊ शकतं बरोबर. होऊ शकतं म्हटलं मी. फर्टिलायझेशन म्हणजेच ज्यांच्यापासून नवीन इंडिव्हिज्युअल तयार होऊ शकतात. म्हणजे स्पीसीज अशा आहेत की ज्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होऊ शकतं, त्याला स्पीसीज असं म्हटलं जातं. म्हणजे हे एकदम लहान ग्रुप आहे किंवा जीनसच्या नंतर तो लिहिला जातो, त्याला स्पीसीज असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये भरपूर सारे कॅरेक्टर सिमिलर असतात. त्यानंतर नेक्स्ट वन आहे जीनस. आता जीनस जर कन्सिडर केला तर जीनस इज अ टॅक्झॉनॉमिक रँक ऑर कॅटेगरी लार्जर दॅन द स्पीसीज. बघा आत्ताच मी सांगितलं की सुरुवातीला स्पीसीजच्या आधी जीनस लिहिला जातो, म्हणजे बरोबर स्पीसीजपेक्षा जीनस काय असणार आहे, मोठंच असणार आहे, लार्जरच असणार आहे बरोबर. आणि जीनस जर कन्सिडर केला तर स्पीसीज यूज इन द बायोलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग अँड फॉसिल ऑर्गॅनिझम. बघा जीनस नेहमी कसा क्लासिफाय केला जातो तर लिव्हिंग किंवा फॉसिल ऑर्गॅनिझमवरून जीनसचं क्लासिफिकेशन ठरतं किंवा जीनसला नाव दिलं जातं. म्हणजेच काय, तर जीनस इज अ ग्रुप ऑफ स्पीसीज बिअरिंग क्लोज रिझेम्बलन्स टू वन अनदर इन देअर मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स बट दे डू नॉट इंटरब्रीड. आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मगाशी मी काय सांगितलं तर स्पीसीजमध्ये इंटरब्रीडिंग होऊ शकतं, म्हणजेच रिप्रोडक्शन होऊ शकतं, म्हणजेच त्यांच्यापासून दुसरी पिढी तयार होऊ शकते. जसं की 2 ह्युमन बिंग ही स्पीसीज झाली बरोबर. मग 2 ह्युमन बिंगमध्ये रिप्रोडक्शन होऊ शकतं. पण इफ वी कन्सिडर अबाउट द जीनस, तर बघा जीनस हे फक्त क्लोजली रिलेटेड असतात. म्हणजे आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं तर बघा, टायगर, लिओपार्ड, लायन हे जर कन्सिडर केले तर तुम्हाला बाहेरून त्यांचे कॅरेक्टर सेम दिसतील बरोबर. आता टायगर आणि लायनमध्ये फारसा काही फरक नसतो, त्यांचे कॅरेक्टर थोडेफार सिमिलर असतात बरोबर. पण हे तुम्हाला माहिती आहे का की त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होऊ शकत नाही, म्हणजेच दे डू नॉट रिप्रोड्यूस देमसेल्फ. सॉरी, आता टायगर आणि लायन जर कन्सिडर केला तर त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये रिप्रोडक्शन होत नाही. मग रिप्रोडक्शन कोणामध्ये होईल, टायगरमध्ये होऊ शकतं, लायनमध्ये होऊ शकतं, पण टायगर आणि लायनमध्ये रिप्रोडक्शन होऊ शकत नाही. म्हणजेच दे डू नॉट इंटरब्रीड ज्याला म्हटलं जातं. इंटरब्रीड म्हणजे ज्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होऊ शकत नाही. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं का, जीनस म्हणजे काय, तर असा ग्रुप ऑफ स्पीसीज ज्याच्यामध्ये क्लोज रिलेशनशिप तर असतील, म्हणजे थोडेफार सिमिलर कॅरेक्टर असतील मॉर्फॉलॉजिकली, जसं की टायगर, लायन किंवा लिओपार्ड. आणि हे सगळे जर कन्सिडर केले तर बघा, टायगर, लिओपार्ड, लायन हे जरी वेगळे असले, म्हणजे त्यांची स्पीसीज वेगळी आहे बरोबर, पण जीनस मात्र काय आहे, एकच आहे, म्हणजेच पॅन्थेरा. लक्षात येते का बघा मी काय म्हणते. स्पीसीज जर कन्सिडर केली तर एकदम क्लोजली रिलेटेड ते असणार आहे, पण जीनस जर कन्सिडर केला तर थोडेफार त्यांच्यामध्ये बदल आहेत. म्हणजे लक्षात येते का बघा, लायन, टायगर, लिओपार्ड ह्यांना आपण डिफरन्शिएट का केले, कारण त्यांच्यामध्ये थोडेफार कॅरेक्टर हे डिसिमिलर असतात. लक्षात येते का बघा, डिसिमिलर म्हणजे वेगळे असतात. म्हणजेच हे जरी कन्सिडर केले आपण टायगर, लिओपार्ड, लायन, पण त्यांचा जीनस मात्र काय आहे, एकच आहे, पॅन्थेरा. पण ते एकमेकांमध्ये त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होत नाही. म्हणजेच दे हॅव कॉमन कॅरेक्टर्स येट आर डिफरंट फ्रॉम इच अदर बिकॉज देअर जीनस इज सेम बट स्पीसीज इज डिफरंट. बघा आत्ताच मी सांगितलं, जरी त्यांचा जीनस सेम असला तरी स्पीसीज मात्र त्यांची वेगळी आहे. तसंच दुसरं जर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, जसं की सोलॅनम, ब्रिंजल, पोटॅटो. आता सोलॅनम ट्युबरोजम ज्याला म्हटलं जातं, म्हणजे स्वीट पोटॅटो किंवा ब्रिंजल जर कन्सिडर केलं तर हे सगळे जे आहेत ते एकाच जीनसशी बिलॉंग करतात, पण मात्र स्पीसीज वेगळ्या. बघा, बटाटा वेगळा आहे, स्वीट पोटॅटो वेगळा आहे आणि ब्रिंजल वेगळा आहे बरोबर. ह्या स्पीसीज वेगळ्यात पण जीनस मात्र त्यांचा एकच आहे. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं का जीनस म्हणजे काय. भरपूर सारे स्पीसीज जर एकत्र असतील किंवा काही कॅरेक्टर सेम दाखवत असतील तर त्याला म्हटलं जातं जीनस. त्यानंतर नेक्स्ट आहे फॅमिली. आता फॅमिली मीन्स वॉट, इट इज द वन ऑफ द मेजर हायरार्चिकल टॅक्झॉनॉमिक रँक. आता फॅमिली जर कन्सिडर केली तर फॅमिली ही
तिसऱ्या नंबरला येते, बरोबर. म्हणजेच अ फॅमिली रिप्रेझेंट्स अ ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड जनरा. आत्ता मी जसं सांगितलं, जीनस म्हणजे काय, क्लोजली रिलेटेड स्पीसीज, आणि फॅमिली म्हणजे काय, क्लोजली रिलेटेड जीनस. हे लक्षात घ्या. लक्षात येते का बघा. जीनस म्हणजे काय म्हणतोय आपण, क्लोजली रिलेटेड स्पीसीज, म्हणजे आधीचं कन्सिडर करायचं, आणि फॅमिली म्हणजे काय, क्लोजली रिलेटेड जीनस. म्हणजेच एक्झाम्पल जनराचं जर कन्सिडर केलं, जसं की बघा हिबिस्कस आहे, किंवा गॉसिपियम आहे, सायडा आहे, बॉम्बॅक्स आहे, हे सगळे एकच जीनसचे आहेत. पण हे सगळे वेगवेगळे जीनसचे आहेत, लक्षात येते का बघा, पण एकाच फॅमिलीशी बिलॉंग करतात. म्हणजेच कोणती, तर मालवेसी फॅमिली. म्हणजे थोडक्यात जर तुमच्या लक्षात आलं असेल तर बघा, काल पण मी एक्झाम्पल हे दिलं होतं. कॅट बिलॉंग्स टू फॅमिली लिओपार्ड्स, टायगर्स अँड लायन्स, पण त्यांची जीनस वेगळा आहे आणि स्पीसीस पण वेगळी आहे. लक्षात येते का बघा, पण फॅमिली मात्र त्यांची एकच आहे. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं का बघा, जरी कॅट एकाच फॅमिलीमध्ये असेल तरी त्यांचे कॅरेक्टर वेगळे असणार आहेत, बरोबर. म्हणूनच त्यांचा जीनस वेगळा आहे, स्पीसीज वेगळे आहे, पण मात्र कॅट, लायन, टायगर आणि लिओपार्डची फॅमिली एकच आहे. ती कोणती आहे, तर फिलेडी. नाव लक्षात ठेवा, कॅटची फॅमिली कोणती आहे, फिलेडी. तशीच सेम लिओपार्ड, टायगर आणि लायनची पण फॅमिली काय आहे, फिलेडी आहे. पण डॉग जर कन्सिडर केला तर डॉग बिलॉंग्स टू द डिफरंट फॅमिली, कॅनिडी. लक्षात आलं का बघा. म्हणजे इथं पण डिफरन्शिएशन कसं आहे बघा, कॅट, लिओपार्ड, टायगर, लायन हे एकाच फॅमिलीशी बिलॉंग करतात. पण डॉग मात्र कन्सिडर केला तर त्यांच्यामध्ये त्याची डॉगची फॅमिली वेगळी आहे, म्हणजेच कॅनिडी ज्याला म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात तुमच्या फॅमिली म्हणजे काय लक्षात आलं का बघा, जरी ते ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड रिप्रेझेंट करत असतील तरी त्यांच्यामध्ये जीनस स्पीसीज ह्या कशा असणार आहेत, वेगळ्या असणार आहेत. लक्षात येते का बघा. त्यानंतर नेक्स्ट आहे ऑर्डर, किंवा विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ कोहोर्ट. नाव ऑर्डर मीन्स वॉट, इट इज द टॅक्झॉनॉमिक रँक यूज्ड इन द क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम. लक्षात येते का बघा, ऑर्डर म्हणजे काय, तर इट इज द टॅक्झॉनॉमिक रँक यूज इन द क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम अँड रिकग्नाइज बाय नोमेनक्लेचर कोड. हा शब्द महत्त्वाचा आहे. नोमेनक्लेचर कोड म्हणजे काय, तर ऑर्डर कशावरून ठरली जाते, तर त्यांना जीनस आणि स्पीसीज म्हणजे सायंटिफिक नेम त्या ऑर्गॅनिझमला काय दिलेला आहे. लक्षात आलं का बघा, सायंटिफिक नेम त्या ऑर्गॅनिझमला काय दिलेला आहे त्याच्यावरून त्याचा ऑर्डर ठरला जातो. समजते. म्हणजेच काय, अँड ऑर्डर इज अ ग्रुप ऑफ क्लोजली रिलेटेड फॅमिलीज शोईंग डेफिनाइट ॲफिनिटीज. Thus, order is a step above family in taxonomic hierarchy. Members belonging to same order but different families may show very few dissimilarity. बघा, जसं की बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर बघा, हार्बिओर्स जर कन्सिडर केले, आता ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे हार्बिओर्स म्हणजे काय, तर असे ॲनिमल जे फक्त गवत खातात, म्हणजेच घास खातात, बरोबर. मग हार्बिओर्स असे किती आहेत, भरपूर सारे आहेत. पण हार्बिओर्समध्ये पण भरपूर सारे प्रकार आहेत ना, बरोबर. मग हार्बिओर्समध्ये डिअर असेल, बरोबर, किंवा अजून दुसरं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर काऊ असेल, बफेलो असेल, बरोबर. हे सगळे जरी हार्बिओर्स असले तरी त्यांची फॅमिली वेगळी आहे. लक्षात येते का बघा, जीनस वेगळा आहे, स्पीसीज वेगळी आहे. म्हणजेच काय, तर त्याच्यावरून मग त्यांची ऑर्डर ठरली जाते. जरी फॅमिली, जीनस, स्पीसीज वेगळा असेल तरी त्यांच्यामध्ये कॉमन कॅरेक्टर काय आहे, तर काऊ, डिअर, बफेलो हे जे आहेत ते काय करतायत, हार्बिओर्स आहेत. लक्षात येते का बघा. म्हणजे त्यांच्यामध्ये कॅरेक्टर जर कन्सिडर केले तर खूप कमी कॅरेक्टर डिसिमिलर असतात आणि भरपूर सारे कॅरेक्टर सिमिलर असतात. जसं की बघा, मग सिमिलर कॅरेक्टरमध्ये काय सांगणार, एक तर ते टेरेस्ट्रियल आहेत, बरोबर. त्यानंतर टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवरती राहतात. त्यानंतर ते हर्बिओर्स आहेत, फक्त गवत, चारा वगैरे असलं खातात, बरोबर. मग हे सिमिलर कॅरेक्टर झाले. म्हणजेच ऑर्डर आपण काय म्हणणार, तर अशी फॅमिली जरी ती वेगळी असली पण कॅरेक्टर त्यांचे सिमिलर असतील ते ऑर्डरमध्ये टाकलेले आहेत. आता इथं एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर फॅमिली पॅपॅवेरसी, त्यानंतर ब्रासिकेसी, कॅपिडॅरिएसी हे जे आहेत, तर ही फॅमिलीमध्ये बघा हे वेगवेगळ्या फॅमिलीशी बिलॉंग करतात, बरोबर. हे प्लांट म्हणजे ब्रासिकेसी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मोहरीचं झाड, नंतर पॅपेवरेसी म्हणजे पपईचं झाड, हे अशी वेगवेगळी फॅमिली जरी असली तरी त्यांच्यामध्ये प्लॅसेंटेशन जर कन्सिडर केलं, आता प्लॅसेंटेशन म्हणजे काय, तर आता हे सगळं आपण डीपमध्ये नंतर स्टडी करणार आहे, तरी मी सांगते.
आता तुम्हाला ओव्हरी माहिती असेल बरोबर, तर ओव्हरीच्या आतमध्ये असे छोटे छोटे ओव्ह्यूल्स असतात बरोबर. मग पुढे जाऊन हेच ओव्हरीचं पुढं जाऊन प्लांटमध्ये फ्रूट तयार होतं आणि त्या ओव्ह्यूल्सचं कन्व्हर्जन सीडमध्ये होतं. आता हे सगळं मी तुम्हाला डीपमध्ये नंतर सांगणार आहे. प्लासेंटेशन म्हणजे काय, तर अरेंजमेंट ऑफ ओव्ह्यूल्स इन द ओव्हरी, म्हणजे ओव्ह्यूलची अरेंजमेंट कशी आहे ओव्हरीच्या आतमध्ये, दॅट वन इज कॉल्ड ॲज अ प्लासेंटेशन. मग आता इथं परायटल प्लासेंटेशन आहे. परायटल म्हणजे काय, तर टुवर्ड्स पेरिफेरी, म्हणजे इथले जे ओव्ह्यूल्स असतात ओव्हरीच्या आतमध्ये हे टुवर्ड्स पेरिफेरी हा असे असतात. जसं की तुम्ही काकडी वगैरे बघितलं असेल बरोबर, तर त्यांच्यामध्ये परायटल प्लासेंटेशन असतं. मग हे जे आहेत फॅमिली जरी वेगळी असली तरी सगळ्यांचं प्लासेंटेशन एकच आहे बरोबर, म्हणजेच ते ऑर्डर परायटल्समध्ये इन्वॉल्व केलेले आहेत. म्हणजे थोडक्यात लक्षात आलं का बघा, फॅमिली वेगळी असली तरी कॅरेक्टर त्यांचं एक सेमच आहे, म्हणजेच प्लासेंटेशन सगळ्यांचं सेम आहे. सो दे आर ग्रुप्ड इन अ ऑर्डर परायटल्स. लक्षात आलं का बघा. इवन दुसरं एक्झाम्पल जर कन्सिडर केलं आपण, फॅमिलीज ऑफ डॉग्स अँड कॅट्स दो आर डिफरंट, दे बिलॉंग टू द सेम ऑर्डर कार्निवोरा. बघा, डॉग आणि कॅटची फॅमिली वेगळी आहे बरोबर, पण तरीसुद्धा ते एकाच ऑर्डरमध्ये आहेत कार्निवोरा. आता कार्निवोरा म्हणजे काय, तर दे आर कार्निवोर्स. कार्निवोर्स म्हणजेच काय, जे फ्लेश खातात, मीठ खातात बरोबर, म्हणजेच जे मांस खातात, म्हणून त्यांची ऑर्डर काय आहे, कार्निवोरा आहे. म्हणजे जरी त्यांच्या फॅमिली वेगळ्या असल्या तरी ऑर्डर कशी असणार आहे, एकच असणार आहे. लक्षात येते का बघा. त्यानंतर नेक्स्ट आहे क्लास. नाव द क्लास इज द डिस्टिंक्ट टॅक्झॉनॉमिक रँक ऑफ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन हॅविंग इट्स ओन डिस्टिंक्टिव्ह नेम. म्हणजेच क्लास जर कन्सिडर केला तर ग्रुप ऑफ हायर टॅक्झॉनॉमिक रँक रादर दॅन ऑर्डर. बघा, ऑर्डरच्या वरती नेहमी क्लास लिहिला जातो. मग क्लास हा काय आहे, तर क्लोजली अलाइड ऑर्डर्स आहेत, म्हणजे ऑर्डर्सशी थोडेसे क्लोजली रिलेटेड असतात. जसं की कार्निवोरा अँड ऑर्डर प्रिमेट्स बिलॉंग टू द क्लास मॅमेलिया बरोबर. आता प्रिमेट्स जर कन्सिडर केले, ऑर्डर प्रिमेट्स, आणि क्लास मॅमेलिया जर कन्सिडर केला आणि ऑर्डर कार्निवोरा जर कन्सिडर केला, तर ते थोडे एकमेकांशी रिलेटेड आहे. जसं की बघा, मंकी, गोरिल्ला, जिबॉन, तसंच डॉग, कॅट, टायगर हे जर कन्सिडर केले बरोबर. आता मंकी, गोरिला आणि जिबॉन हे प्रिमेट्स आहेत, म्हणजे सुरुवातीला आपण असं म्हटलं जातं की दे आर ॲन्सिस्टर ऑफ अस, ह्युमन बिंगचे ते ॲन्सिस्टर आहेत. लक्षात येते का बघा. पण इथं जर कन्सिडर केलं तर डॉग, कॅट, टायगर हे कार्निवोर आहेत, म्हणजे कार्निवोर्स आहेत जे फ्लेशला खात आहेत बरोबर, पण हे सगळे एकाच क्लासशी बिलॉंग करत आहेत. साधं सोपं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का बघा, प्रिमेट्स आणि कार्निवोरा जर कन्सिडर केले तर त्यांचा क्लास मात्र काय आहे, मॅमेलिया आहे. म्हणजे मंकी, गोरिला, जिबॉन, डग, कॅट, टायगर हे सगळे एकाच क्लासशी बिलॉंग करतात, जरी त्यांची ऑर्डर वेगळी असली तरी. साधं सोपं आहे. त्यानंतर नेक्स्ट वन इज अ डिव्हिजन किंवा फायलम ज्याला म्हटलं जातं. आता मी तुम्हाला सांगितलं की डिव्हिजन कधी लिहिलं जाणार, जर प्लांट असेल तर वी राईट डिव्हिजन, आणि इफ देअर इज अ ॲनिमल वी राईट फायलम. मी डिव्हिजन इज द कॅटेगरी कंपोज्ड ऑफ रिलेटेड क्लासेस. जसं की बघा, फॉर एक्झाम्पल जर कन्सिडर केलं तर अँजिओस्पर्मी इन्क्लूड्स 2 क्लासेस. बघा, अँजिओस्पर्ममध्ये सुद्धा 2 क्लासेस आहेत बरोबर, डायकॉटिलिडॉनी आणि मोनोकॉटिलिडॉनी, जे की ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं. डायकॉट म्हणजे काय, तर ज्यांच्या सीडमध्ये 2 कॉटिलिडॉन प्रेझेंट असतील, म्हणजे जसं की ग्राउंडनट, पी, बीन्स वगैरे. आणि मोनोकॉटिलिडॉनी म्हणजे काय, तर ज्यांच्यामध्ये फक्त सिंगल कॉटिलिडॉन प्रेझेंट असेल, बाजरा, ज्वार, मेज बरोबर. मग अँजिओस्पर्ममध्ये हे तर फ्लावरिंग प्लांट आहेतच दोन्हीसुद्धा, पण त्यांच्यामध्ये पण परत 2 क्लासेस आहेत. लक्षात येते का बघा. म्हणजेच इन ॲनिमल क्लासिफिकेशन जर कन्सिडर केलं तर डिव्हिजन इज अ सब युनिट ऑफ कॅटेगरी ऑर फायलम. बघा, ॲनिमल्समध्ये मात्र काय केलं जातं, तर डिव्हिजनच्या ऐवजी कॅटेगरी किंवा फायलम असं मेन्शन केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट वन आहे किंगडम. आता किंगडम जर कन्सिडर केला तर इट इज द हायेस्ट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी, सगळ्यात मोठी कॅटेगरी आहे, कारण सगळ्यात लहान कॅटेगरी आपण काय सांगतोय, स्पीसीज आहे बरोबर, आणि सगळ्यात हायर कॅटेगरी कोणती आहे, किंगडम आहे. म्हणजेच काय, तर इट इज अ कॅटेगरी कंपोज्ड ऑफ डिफरंट सब किंगडम्स. बघा, जसं की फॉर एक्झाम्पल जर कन्सिडर केलं तर आता आपल्याला माहिती आहे किंगडम प्लांटी. आता प्लांटीमध्ये सुद्धा 2 सब किंगडम येतात, एक आहे फॅनोरोगॅम्स आणि एक आहे क्रिप्टोगॅम्स. आता फॅनोग्रॅम्स म्हणजेच आपण ज्यांना काय म्हणतो, हां सांगा,
फ्लावरिंग प्लांट्स बरोबर, आणि क्रिप्टोगॅन्स म्हणजे नॉन फ्लावरिंग प्लांट्स, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा 2 पार्ट्स येतात बरोबर. म्हणजेच काय तर सब किंगडममध्ये सुद्धा किंगडममध्ये सुद्धा 2 सब किंगडम आहेत. किंवा प्लांटी जर कन्सिडर केली, प्लांटी विच इन्क्लूड्स ऑल द प्लांट्स वाईल ॲनिमल्स विच इन्क्लूड्स ऑल द ॲनिमल्स बरोबर. म्हणजे किंगडम सगळ्यात मोठं मानलेलं आहे, हायेस्ट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी मानलेली आहे. म्हणजेच टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी वी हॅव कन्सिडर्ड सो फार आर ब्रॉड कॅटेगरीज. आता टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी जर कन्सिडर केली तर ही ब्रॉड कॅटेगरी आहे बरोबर. म्हणजे सायंटिस्ट हॅव ॲडेड सब कॅटेगरीज टू डिस इन ऑर्डर टू प्लेस ऑर्गॅनिझम्स इन मोर सायंटिफिक मॅनर. बघा आता जरी ब्रॉड कॅटेगरी ही असली तरी सायंटिस्टनी मात्र काय केले तर त्यांच्यामध्ये सब कॅटेगरीज ॲड केलेल्या आहेत जेणेकरून ते आपल्याला व्यवस्थित समजावं किंवा आपल्याला व्यवस्थित कॅरेक्टर लक्षात राहावेत बरोबर. आता खूप जास्त मोठ्या जर कॅटेगरीज असतील जसं की किंगडम वगैरे, तर किंगडममध्ये सगळे प्लांट येतात, सगळे ॲनिमल्स येतात बरोबर. मग एवढे सगळे ॲनिमल्स किंवा एवढे सगळे प्लांटचे कॅरेक्टर लक्षात ठेवणे हे अवघड आहे बरोबर. मग त्यासाठी हे सब किंगडम किंवा क्लास, ऑर्डर, फॅमिली, सब ग्रुप, स्पीसीज लक्षात येतं का बघा. म्हणजे सब कॅटेगरीज ॲड केलेल्या आहेत फॉर आवर कन्व्हिनियन्स, आपल्याला समजावं म्हणून. म्हणजे यू विल ऑब्झर्व दॅट ॲज वी गो हायर इन टॅक्झॉनॉमिकल लॅडर नंबर ऑफ कॉमन कॅरेक्टर्स गो ऑन डिक्रीजिंग. बघा साधं सोपं आहे. आता स्पीसीजमध्ये जर कन्सिडर केलं तर कॅरेक्टर कसे असणार आहेत रे, सिमिलर असणार आहेत. जसं की बघा ह्युमन बिंगमध्ये कॅरेक्टर सिमिलर असणार आहेत. किंवा मॅमल्स कन्सिडर करा बरोबर. तर मॅमल जर कन्सिडर केला तर क्लास मॅमल्स आपण बघतो स्पीसीज जीनसच्या वरती. क्लास मॅमल्समध्ये आपण कॅरेक्टर जर बघितले तर स्पीसीजपेक्षा थोडेसे कसे असणार आहेत ते कमी असणार आहेत बरोबर. म्हणजे स्पीसीजमध्ये जेवढे सिमिलर कॅरेक्टर होते लक्षात येते का बघा, तसे क्लासमध्ये थोडेफार डिसिमिलर कॅरेक्टर होणार आहेत. परत तसं जसं जसं आपण वरती जाऊ म्हणजे किंगडमकडे जाऊ तसे तसे कॅरेक्टर काय होणार आहेत तर सिमिलर कॅरेक्टर डिक्रीज होत जाणार आहेत आणि डिसिमिलर कॅरेक्टर इन्क्रीज होत जाणार आहेत. लक्षात येते का बघा, साधं सोपं आहे. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर किंगडम जर कन्सिडर केला तर डिसिमिलर कॅरेक्टर्स आर मोर दॅन सिमिलर कॅरेक्टर, आणि स्पीसीज जर कन्सिडर केलं तर बरोबर त्याच्या अपोजिट आहे, सिमिलर कॅरेक्टर्स आर मोर दॅन डिसिमिलर कॅरेक्टर. साधं सोप्पं कन्सेप्ट आहे बघा, तुमच्या लक्षात आलं का बघा. म्हणजे पूर्ण युनिट्स ऑफ क्लासिफिकेशनमध्ये आपण स्पीसीज, जीनस, फॅमिली, ऑर्डर, क्लास, फायलम, सब किंगडम आणि किंगडम एवढं स्टडी केलेलं आहे. साधं सोप्पं आहे, याच्यामध्ये काय जास्त डोकं वापरण्याची गरज नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट वन पॉईंट, आता इथपर्यंत आपण युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन बघितलं. आता एक नवीन पॉईंट चालू होतं आहे ज्यालाच आपण नोमेनक्लेचर म्हणतो. आता नोमेनक्लेचर मीन्स वॉट, तर बघा एखादा ऑर्गॅनिझम आहे तर त्याला आपण नुसतं ऑर्गॅनिझम जर नवीन सापडला किंवा नवीन स्पीसीज आपल्याला सापडली, आपल्याला म्हणण्यापेक्षा सायंटिस्टला सापडली, तर आपण काय करतो, ह्युमन बिईंग एखादं नवीन जर मुलगा जन्माला आला किंवा मुलगी जन्माला आली, आपण काय करतो रे त्याला ओळखता यावं म्हणून आपण त्याला नाव देतो बरोबर. म्हणजेच थोडक्यात काय करतो, त्यांचं बारसं करतो आणि नाव ठेवतो त्याला बरोबर. म्हणजे त्या नावाने तो व्यक्ती ओळखला जातो, त्यालाच म्हटलं तर नोमेनक्लेचर. आता तुम्ही ऑलरेडी केमिस्ट्रीमध्ये पण स्टडी केलं असेल, एखादा कंपाऊंड असेल बरोबर, तर त्या कंपाऊंडला तुम्ही नोमेनक्लेचर देता म्हणजे नाव देता बरोबर. मग हे कुणाच्या अकॉर्डिंग देता तर IUPACच्या अकॉर्डिंग देता बरोबर. पण तसं मात्र एखाद्या ऑर्गॅनिझमला जर नाव द्यायचं असेल तर त्यासाठी थोडीशी सिस्टीम वेगळी आहे ज्याला ICBN असं म्हटलं जातं. म्हणजे IUPAC हे केमिस्ट्रीमध्ये आणि ICBM हे आपल्याला बायोलॉजीमध्ये बघायला मिळतं. मीन्स नोमेनक्लेचर मीन्स वॉट, एनी ऑब्जेक्ट दॅट बिकम्स नोन टू ह्युमन इंटेलिजन्स. बघा एखादा नवीन ऑब्जेक्ट जो ह्युमन इंटेलिजन्सला समजतो मस्ट पजेस अ नेम, आणि त्याला नाव असलं पाहिजे बरोबर. नावाशिवाय ओळख नाही आहे बरोबर. नाम में क्या है असं म्हणतो ना आपण, नाम में ही तो सब कुछ है. म्हणजेच इट मे नॉट बी पॉसिबल ऑर कन्व्हिनियंट टू डिस्क्राईब इट ऑर्डर टू कम्युनिकेट आयडियाज अबाउट इट. बघा साधं सोपं आहे, जर आपल्याला नावच नसतं आपलं बरोबर, म्हणजे तुम्हाला तर आता प्रत्येकाला तुमची वेगवेगळी नाव आहेत. जर मला कुणाला सांगायचं असतं की आज तू हे करून आण, तर मी कसं सांगितलं असतं, सगळ्या विद्यार्थ्यांनी, आता कोणता विद्यार्थी नक्की बरोबर. मग हे कशासाठी तर आपल्याला व्यवस्थित इंटेलिजन्ससाठी आपल्या समजावं, आपल्या कन्व्हिनियन्ससाठी कळावं की नक्की
कोण कोणता व्यक्ती आहे तर हे नावामुळे कळतं, म्हणून नोमेनक्लेचर हे महत्त्वाचं आहे. म्हणजेच काय तर आर्ट ऑफ नेमिंग द ऑब्जेक्ट्स इज इन अ फॅक्ट अ सायन्स कॉल्ड एज अ नोमेनक्लेचर. एक आर्ट ऑफ नेमिंग आहे ज्याच्यामध्ये सायन्स यूज केलं जातं, ज्याला नोमेनक्लेचर म्हटलं जातं. मीन्स ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर नोन बाय अ पर्टिक्युलर नेम. बघा, जेवढे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स वर्ल्डमध्ये आहेत त्यांना एक ठराविक नाव आहे, बरोबर. जसं की सगळ्यात लहानातलं लहान, बरं आपण अमेबा बघितला, बरोबर, तर त्याला सुद्धा आपण नाव दिलंय ना, मग त्याच्यामुळेच तो आपल्याला कळतो की हा अमेबा आहे बाबा. किंवा सगळ्यात मोठा बघितला तर आपण जिराफ किंवा इलिफंट बघतो, तर त्याला आपण नाव दिलेलं आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला समजतं की बाबा हा इलिफंट आहे, हा जिराफ आहे, बरोबर. दॅट वन इज कॉल्ड ॲज अ नोमेनक्लेचर. साधं सोपं आहे. मग त्यासाठी पण काही ठराविक रूल्स आहेत की कशा प्रकारे नाव दिलं जातं किंवा कसं नाव द्यायचं. तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं बघा, वर्नॅक्युलर, लोकल नेम किंवा ज्याला कॉमन नेम म्हटलं जातं. तिन्ही शब्द एकच आहेत. वर्नॅक्युलर किंवाच त्याला लोकल नेम किंवाच त्याला कॉमन नेम म्हटलं जातं. बघा, वाईडली डिस्ट्रीब्युटेड ऑर्गॅनिझम्स हॅव अ लार्ज नंबर ऑफ कॉमन नेम्स. जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्या त्या ठिकाणी जिथं सापडतात. आता फॉर एक्झाम्पल जर कन्सिडर केलं आपण, मी तुम्हाला एक छान असं एक्झाम्पल देते. बघा, पोटॅटो, बरोबर. आता पोटॅटो हे कॉमन नेम आहे का रे? हे महाराष्ट्रामध्ये पोटॅटोला काय म्हणतात? बटाटा म्हणतात, बरोबर. हे जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर गेला तर त्याला काय म्हणणार? आलू म्हणतात, बरोबर. म्हणजे हिंदीमध्ये त्याला आलू म्हणणार. तेच इंग्लिशमध्ये बघितलं तर त्याला काय म्हणणार? पोटॅटो म्हणणार, बरोबर. लक्षात येते का बघा. म्हणजे असे हे जसं तुम्ही रिजन वाईज जाता, म्हणजे लँग्वेज वाईज जर तुम्ही कन्सिडर केलं तर लँग्वेज वाईज प्रत्येक ऑर्गॅनिझमला एक स्वतःचं असं नाव आहे ज्यालाच लोकल नेम म्हटलं जातं. म्हणजेच काय तर जसं की अजून एक एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं, जे की तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलं आहे, पॅन्सी. आता पॅन्सी हे एक झाड आहे जे की तिथल्या युरोपियन किंवा अमेरिका गार्डनमध्ये ते सापडतं. म्हणजे युरोप किंवा अमेरिकाच्या गार्डनमध्ये हे प्लांट सापडतं, पॅन्सी नावाचं, बरोबर. ज्याचा सायंटिफिक नेम आहे विओला ट्रायकोलर, बरोबर. ट्रायकोलार हे एक पॅन्सी नावाचं झाड आहे. तर ह्याच्यामध्ये हे कुठं सापडतं? मी सांगितलं की युरोपियन आणि अमेरिकन गार्डन्समध्ये सापडतं. आता ह्या झाडाला जवळपास 50 कॉमन नेम्स आहेत इंग्लिशमध्ये. मग आता एवढे 50 कॉमन नेम तुम्ही लक्षात ठेवणार का रे? नाही ठेवू शकत. म्हणजेच काय तर मल्टीलिंग्युअल कंट्री जर कन्सिडर केल्या. आता मल्टीलिंग्युअल कंट्री म्हणजे काय तर ज्या कंट्रीमध्ये भरपूर साऱ्या लँग्वेजेस यूज केले जातात, जसं की आपली इंडिया. आता तुम्हाला माहिती आहे इंडियामध्ये भरपूर साऱ्या लँग्वेजेस आहेत. जसं महाराष्ट्रामध्ये कन्सिडर केलं तर आपण मराठी वापरतो, महाराष्ट्राच्या बाहेर गेलं तर हिंदी वापरली जाते, बरोबर. गुजराती आहे, त्यानंतर तमिळ आहे, कन्नड आहे, बेंगॉलच्या इकडे वेगळी वापरली जाते, दिल्लीला वेगळी वापरली जाते. अशा बऱ्याचशा लँग्वेज आहेत, बरोबर. म्हणजेच काय तर ऑलमोस्ट ऑल युजफुल प्लांट्स हॅव अ लोकल नेम्स विच आर डिफर फ्रॉम लँग्वेज टू लँग्वेज अँड इवन फ्रॉम डायलेक्ट टू डायलेक्ट. बघा, का असे प्लांट्स पण आहेत की जे लँग्वेज टू लँग्वेज चेंज होतात. जसं की मी तुम्हाला आत्ता पोटॅटोबद्दल सांगितलं, बरोबर. म्हणजे पोटॅटोला आपण मराठीत काय म्हणतो? बटाटा म्हणतो. पण हेच तुम्ही जर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन बटाटा म्हणा, कुणालाच नाही समजणार. म्हणजेच लँग्वेज टू लँग्वेजसुद्धा नेम्स काय होतात? चेंज होतात. लक्षात येते का बघा. किंवा डायलेक्ट टू लँग्वेज चेंज होतात. डायलेक्ट म्हणजे काय तर अकॉर्डिंग टू अवर कास्ट किंवा रिलिजननुसार सुद्धा नावं बरीचशी चेंज होतात. जसं की बघा, एक एक्झाम्पल आपण घेऊ. आयुर्वेदामध्ये जर कन्सिडर केलं, ॲज इन आयुर्वेदा मँगोला मँगीफेरा इंडिका असं म्हटलं जातं. आता मँगीफेरा इंडिका हे सायंटिफिक नेम आहे मँगोचं, बरोबर. म्हणजेच इज नोन बाय ओव्हर 50 डिफरंट नेम्स. आता हे तुम्हाला तरी माहिती आहे का रे की मँगोला 50 नावं कोणती कोणती आहेत, बरोबर. आणि ही 50 नावं वेगळी झाली आणि संस्कृत लँग्वेजमध्ये पण 50 नावं वेगळी आहेत मँगोला. लक्षात येते का बघा. म्हणजेच काय द कॉमन नेम ऑब्वियसली हॅव अ लिमिटेड युजेस अँड फॉर युनिव्हर्सल ॲप्लिकेशन्स अ युनिक नेम फॉर अ पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल इज व्हेरी मच इसेन्शियल. आता हे कॉमन नेम जरी असलं तरी प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही मँगोला गेला तर आपल्या इथे काय म्हणतात? मँगोला आंबा म्हणतात, बरोबर. संस्कृतमध्ये मँगोला आम्र म्हणतात, बरोबर. किंवा इंग्लिशमध्ये मँगो म्हणतात. किंवा हे जर तुम्ही भारताच्या बाहेर गेला तर त्याला मँगीफेरा म्हटलं जातं. आता जर तुम्ही महाराष्ट्रामधून उठला आणि युरोपमध्ये गेला, बरोबर. आता उठून डायरेक्ट तुम्ही युरोपमध्ये जाणार नाही, तर गेला समोज, तर तुम्ही जर तिथं जाऊन म्हणला मला आंबा द्या, मिळेल का तुम्हाला?
नाही मिळू शकणार, त्यांना कळणारच नाही तुम्ही काय मागताय ते, बरोबर. म्हणजेच काय तर प्रॉपर असं युनिक नेम त्यांना पाहिजे, बरोबर. म्हणजे असं युनिक नेम जे फक्त सगळ्या वर्ल्डला माहीत असलं पाहिजे की बाबा मँगोला मँगीफेराच म्हणतात. लक्षात येते का बघा. म्हणजे अख्ख्या दुनियामध्ये तुम्ही कुठेही जावा वर्ल्डमध्ये, तर मँगोला मँगीफेरा म्हणतात हे तुम्हाला माहिती. मग तुम्ही जर मँगीफेरा इंडिका द्या असं म्हटला तर ऑब्व्हियसली त्यांना लगेच कळणार आहे तुम्हाला काय पाहिजे. लक्षात येते का बघा. मग त्यासाठी एक युनिक नाव असलं पाहिजे पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलला, आणि ते खूप महत्त्वाचं आहे. मग हे जे युनिक नाव आहे तर ते कोण देतं किंवा कोण ठरवतं, तर जे सायंटिस्ट आहेत जे की हे सगळं नाव ठरवत असतात, ज्याला सायंटिफिक नेम असं म्हटलं जातं. नाव सी इयर सायंटिफिक नेम म्हणजे काय, टू ओव्हरकम द डिफिकल्टीज रेस्ड बाय कॉमन नेम. आत्ताच मी सांगितलं की कॉमन नेम्स असल्यामुळे भरपूर साऱ्या डिफिकल्टीज येऊ शकतात, कारण प्रत्येक लँग्वेज टू लँग्वेज कॉमन नेम बदलतं. पण सायंटिफिक नेम काय आहे तर युनिक आहे त्या ऑर्गॅनिझमला दिलेलं. कारण मँगीफेरा इंडिका म्हटलं की आपण फक्त मँगोचाच विचार करणार आहे, बरोबर. म्हणजेच काय, द सायंटिस्ट हॅव गिवन सायंटिफिक नेम्स टू ऑल द नोन ऑर्गॅनिझम. जे माहीत असलेले ऑर्गॅनिझम आहेत तर सायंटिस्टनी काय केलेलं आहे, त्यांना एक सायंटिफिक नेम दिलेला आहे. म्हणजेच काय, दिस आर द सिस्टमॅटिक दस प्रोव्हाइड मीन्स फॉर इंटरनॅशनल कम्युनिकेशन. आणि त्याच्यामुळे जर आपल्याला इंटरनॅशनल कम्युनिकेशन करायचं असेल, आता बघा भारताच्या बाहेरसुद्धा मँगोच्या ज्या स्पीसीज आहेत त्या पाठवल्या जातात. मग हे कम्युनिकेशन होतं ना त्यांचं आणि आपलं भारतामधलं, बरोबर. मग त्यासाठी हे सायंटिफिक नेम दिले जातात. म्हणजेच काय, इनिशियली द पॉलिनॉमियल सिस्टीम वॉज यूज बाय. मग ही सिस्टीम सगळ्यात पहिल्यांदा कोणी यूज केली सायंटिफिक नेमिंगची, तर नाव लक्षात ठेवा, कार्ल निलियसने यूज केली, बरोबर. बायनॉमियल सिस्टीम ऑफ नोमेनक्लेचर ज्याला म्हटलं जातं. लक्षात ठेवा, बायनॉमियल नोमेनक्लेचर असं का म्हटलं हे पुढे आता आपण बघणार आहे. बायनॉमियल म्हणजे ज्याच्यामध्ये जीनस आणि स्पीसीज कन्सिडर केला जातो, सो इट इज कॉल्ड एज अ बायनॉमियल. लक्षात येते का बघा, बाय मीन्स टू. म्हणजेच कार्ल लिनियसने ही सिस्टीम यूज केली, बायनॉमियल नोमेनक्लेचर. ही इंट्रोड्यूस दिस सिस्टीम इन हिज बुक. आता त्यासाठी त्यांनी मग एक बुक लिहिलं ज्याला स्पीसीज प्लॅन्टारम असं म्हटलं जातं, जे की 1753 त्यांनी पब्लिश केलं होतं. इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नोमेनक्लेचर. मग अशी मी सांगितलं बघा, ICBN. म्हणजे जसं केमिस्ट्रीमध्ये तुम्ही IUPAC वरून नावं ठेवता म्हणजे केमिकलला नावं देता, तसंच ऑर्गॅनिझमला नाव द्यायचं असेल तर ICBNच्या अकॉर्डन्स ते दिलं जातं, ज्याला सायंटिफिक नेम असं म्हटलं जातं, बरोबर. म्हणजेच अकॉर्डिंग टू दिस सिस्टीम द सायंटिफिक नेम ऑफ सनफ्लावर. आता त्याच्यावरून मग सनफ्लावरचं नाव काय पडतं, तर हेलियांथस ॲनस. हे लक्षात ठेवा, म्हणजे ज्याला आपण सूर्यफूल म्हणतो, बरोबर. तर सूर्यफुलाचं सायंटिफिक नेम काय आहे, हेलियांथस ॲनस आहे. म्हणजेच इथं हेलियांथस जर कन्सिडर केला तर इट डिनोट्स जीनस आणि ॲनस इट डिनोट्स स्पीसीज. म्हणजे आत्ताच मी सांगितलं, नेहमी सायंटिफिक नाव लिहिताना सुरुवातीला जीनस लिहिला जातो आणि नंतर त्याची स्पीसीजचं नाव लिहिलं जातं. म्हणजे हेलियांथस हा जीनस आहे आणि ॲनस हा काय आहे, स्पीसीज आहे. लक्षात येते का बघा. अशा प्रकारे मग सायंटिफिक नेम लिहिलं जातं. त्यानंतर नेक्स्ट आहे बायनॉमियल नोमेनक्लेचर सिस्टीम. आता काही वेळेस एक्झाममध्ये हे जे रूल्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात, त्याच्यामुळे व्यवस्थित बायनॉमियल नोमेनक्लेचर सिस्टीम करून ठेवा. बघा, बायनॉमियल नोमेनक्लेचर सिस्टीम मीन्स वॉट. तर त्यामध्ये सगळ्यात पहिला रूल काय आहे, तर एखादं नाव जर सायंटिफिक तुम्हाला द्यायचं असेल, आता फॉर एक्झाम्पल आपण एक कन्सिडर करू, मँगीफेरा इंडिका, बरोबर. म्हणजेच हे आंब्याचं नाव आहे सायंटिफिक, मँगीफेरा इंडिका. हे लक्षात ठेवा. मग आता रूल्स बघा काय आहेत. द नेम ऑफ ऑर्गॅनिझम इज कंपोज्ड ऑफ 2 ग्रीक वर्ड्स. आत्ताच मी सांगितलं की नेहमी ऑर्गॅनिझमचं नाव हे 2 ग्रीक वर्डनी असलं पाहिजे, बरोबर. त्यानंतर सेकंड रूल काय आहे, जेनेरिक नेम इज अ सिम्पल नाउन. जे जीनसचं नेम आहे हे सिम्पल नाउन आहे. इट शूड कम फर्स्ट अँड बिगिन विथ द कॅपिटल लेटर. बघा, नेहमी जे पहिलं लेटर असतं ते काय असतं, कॅपिटल असतं जीनसचं, बरोबर. आणि स्पेसिफिक नेम इज द डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह विच शूड केम लेटर अँड बिगिन विथ द स्मॉल लेटर. आणि त्याच्यानंतरचं दुसरं जे लेटर आहे ते नेहमी कसं असणार आहे, स्मॉल लेटरमध्ये असणार आहे.
त्या हे रूल्स आहेत बरं का सायंटिफिक नेम देण्याच्या मागे. त्यानंतर सायंटिफिक नेम मस्ट बी अंडरलाइंड सेपरेटली इन हँड रिटन अँड मस्ट बी प्रिंटेड इन इटॅलिक. बघा, जर तुम्ही हाताने सायंटिफिक नेम लिहित असाल तर नेहमी त्याच्या खाली अंडरलाईन द्यायची असते, आणि जर तुम्ही प्रिंट करत असाल तर ते इटॅलिकमध्ये लिहिलं जातं. हे लक्षात ठेवा. हे सगळे रूल्स आहेत सायंटिफिक नेम देण्यासाठी. म्हणजे जसं की मी आत्ता लिहिलं आहे मँगीफेरा इंडिका, तर मी त्यांना खाली अंडरलाईन दिलेली आहे, म्हणजे थोडक्यात त्यांना बसायला पाड द्यायचा. त्यानंतर नेक्स्ट आहे द जेनेरिक अँड स्पेसिफिक नेम शुड नॉट हॅव लेस दॅन 3 लेटर अँड मोर दॅन 13 लेटर. हा रूल सगळ्यात महत्त्वाचा आहे. जे काही तुम्ही नाव देताय जीनसला आणि स्पीसीजला ते 3 लेटरपेक्षा कमी नसावं आणि 13 लेटरपेक्षा जास्त नसावं, हा रूल आहे. म्हणजे एखादं सायंटिफिक नेम जर द्यायचं असेल तर 3पेक्षा जास्त लेटर आणि 13पेक्षा कमी लेटर असे असले पाहिजेत. त्यानंतर युजली द नेम ऑफ ऑथर who name a plant or animal is also written in full or abbreviated form after scientific name. बघा, जर मँगीफेरा इंडिका एल लिहिलेलं आहे बरोबर, म्हणजे कुणी तर डिस्कवर केलं तर त्या सायंटिस्टचं नावसुद्धा कॅपिटल लेटरमध्ये पुढे लिहिलं जातं. जसं की बघा मँगीफेरा इंडिकाच्या पुढे एल लिहिलेलं आहे. एल डिनोट्स लिनियस, म्हणजे लिनियसनी हे नाव दिलेलं आहे, म्हणजेच एल स्टँड फॉर द लिनियस असं मी सांगितलं. म्हणजे हा रूल आहेत. सायंटिफिक नेम जर द्यायचा असेल तर हे एक रूल केलेले आहेत बरोबर. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं का नोमेनक्लेचर म्हणजे काय, सायंटिफिक नेम कसे लिहिले जातात, आणि सायंटिफिक नेम लिहिण्यासाठी बायनॉमियल नोमेनक्लेचर ज्याला आपण म्हणतो, बायनॉमियल म्हणजे जीनस स्पीसीज लिहिलं जातं, मग त्यासाठी काय सर्टन रूल्स फॉलो केले जातात हे आत्ता आपण बघितलं. हे लक्षात आलं का बघा. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल स्टडी अबाउट 5 किंगडम क्लासिफिकेशन. मग त्यामध्ये मोनेरा, आर्कीबॅक्टेरिया, युबॅक्टेरिया ह्या सगळ्यांचे आपण कॅरेक्टर्स स्टडी करणार आहे. ओके, थँक्यू.